नमस्कार, रोकठोक आपलं स्वागत. मी डॉक्टर उदय निरगुडकर. देशभरातल्या नेटिझन आज एक प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा करतायत. कलम 66 च्या बंधनातून त्यांची अखेर सुप्रीम कोर्टानं मुक्तता केली. कलम 66 यामधल्या तरतुदी संदिग्ध असल्याचं सांगत कोर्टानं हे कलमच रद्द करून टाकलं. या कायद्यामुळे जनतेच्या मूलभूत अधिकारांवर गदा येत असल्याचं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं. या आजच्या निकालाचा नेमका अर्थ काय? या निर्णयाचे सोशल मीडियावर यामुळे फेसबुक, ट्विटर सारख्या साइट्सना चांगला किंवा वाईट काय बरं फरक पडणार आहे? आणि नेटिझनसाठी नव्या संतुलित कायद्याची खरोखरच गरज आहे का? यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात सोशल मीडिया जिंदाबाद या खास कार्यक्रमात. सोशल मीडिया जिंदाबाद या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. नागरिकांचं ऑनलाईन अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता अबाधित राहणार आहे. सुप्रीम कोर्टानं आयटी कायद्याचं कलम 66 रद्द केलंय. आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या व्यक्तीला जेलमध्ये टाकता येईल का याबाबत याचिकाकर्त्या श्रेया सिंघल यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टानं हा महत्त्वपूर्ण निकाल दिलाय. सुप्रीम कोर्ट म्हणतं की कलम 66 संदिग्ध आहे. कलम 66 हे घटनेच्या कलम 19A चं उल्लंघन करणार आहे. 66 मुळे अभिव्यक्ती आणि भाषण स्वातंत्र्यावर गदा येते. एका व्यक्तीला आक्षेपार्ह वाटणारा मजकूर दुसऱ्यासाठी तसा नसू शकतो. त्याचबरोबर माहिती घेण्याचा जनतेचा अधिकार 66 मुळे बाधित होतो. सुप्रीम कोर्ट ने आज 66A को स्ट्राइक किया है और ये बहुत ही हमारे लिए सबके लिए बहुत ही खास दिन है कि फ्रीडम ऑफ स्पीच और एक्सप्रेशन को उन्होंने उनकी सिटीजन्स के लिए हेल्ड इट टू बी राइट. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर सरकारनं सावध प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसनंही या निर्णयाचं स्वागत केलंय. सिर्फ आलोचना ही अपराध का कारण नहीं बन सकती और हमने ये भी कहा था कि अगर 19(1), 19(2) की धाराओं के अंतर्गत आर्टिकल 66A का इंटरप्रिटेशन नहीं हो सकता तो हम उसका समर्थन भी नहीं करेंगे. इसका दुरुपयोग किया जाता था उन लोगों को प्रताड़ित करने के लिए जो रचनात्मक आलोचना करते थे. तो इसलिए अगर उच्चतम न्यायालय इस निष्कर्ष पर पहुंचा है तो ये सही और उचित निष्कर्ष है और इस फैसले का सबको स्वागत करना चाहिए. शिवसेनेनं या निर्णयाला विरोध दर्शवलाय. उलट याबाबत चर्चा करून कडक कायदा करावा अशी मागणी शिवसेनेनं केली आहे. 66 कलम रद्द करून टाकलं. त्याच्यामुळे फेसबुकवरती कोणी किती शेण खाल्लं सोशल मीडियावर तरी सुद्धा पोलिसांना कारवाई करता येणार नाही, FIR दाखल करता येणार नाही. लोकप्रतिनिधींनी, कायदा मंत्र्यांनी एकत्र येऊन ह्याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे. मग पार्लमेंट असेल, विधानसभा असतील, त्यांनी याच्यावरती एक कडक कायदा करण्याची गरज आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे नेटिझन्सना तातडीनं होणारी अटक टळणार असली तरी भारतीय दंडविधानातल्या इतर कलमांनुसार आक्षेपार्ह गोष्टींना शिक्षा होऊ शकते. आता या निर्णयानंतर सोशल नेटवर्किंग साइट्सवरचं चित्र बदलतं का हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया. सोशल मीडिया जिंदाबाद या विषयावरचा एक खास रिपोर्ट आपण पाहिलात आणि याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत सायबर सुरक्षा तज्ञ ॲडव्होकेट प्रशांत माळी. प्रशांत माळी हे स्टुडिओमध्ये माझ्याबरोबर आहेत. प्रशांत माळी, आपलं या कार्यक्रमात स्वागत. ज्येष्ठ लेखक आणि IT तज्ञ डॉक्टर अच्युत गोडबोले आपल्याबरोबर आहेत. अच्युत गोडबोले, आपलं या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत अनय जोगळेकर. अनय जोगळेकर हे IT तज्ञ आहेत, त्यांचंही या कार्यक्रमात स्वागत. आपल्या ठाण्याहून ते आपल्या बरोबर आहेत. आता पहिला प्रश्न अनय जोगळेकर यांना. अनय जोगळेकर, आज नेटिझनसाठी विशेषतः यू आर सो ऍक्टिव्ह ऑन द नेट, आज नेटिझनसाठी खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य दिन आहे असं म्हटलं जात आहे. पहिली प्रतिक्रिया काय? नक्कीच, कारण ज्या वेगाने इंटरनेट भारतात वाढत आहे आणि पुढच्या 1-2 वर्षात असं दिसतंय की जवळजवळ प्रत्येक मोबाईल धारक भारतीय किंवा स्मार्टफोन असलेला भारतीय इंटरनेटवर येईल. आणि अशा परिस्थितीत जे घटनेने आपल्याला स्वातंत्र्य दिले, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, त्याचा वापर जर नागरिक करत असतील तर त्याचा गैरवापराचं कारण दाखवून जर पोलीस आणि सरकार त्यांना अटक करत असेल आणि त्याच्यासाठी आर्टिकल 66A चा वापर करत असेल, ज्याची जे लागू केलं एका चांगल्या गोष्टीसाठी, कारण सोशल मीडिया आणि इंटरनेटवर धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी किंवा इतर काही गोष्टी करण्यासाठी त्याचा वापर केला जायचा आणि त्याला आळा घालण्यासाठी IT ऍक्ट 2000 मध्ये बदल करून 2008 साली हे कलम आणलं गेलं. पण त्याचा चांगल्या गोष्टींसाठी वापर करायच्या ऐवजी
निरपराध लोकांना, तरुण लोकांना कुठल्या तरी राजकीय शेरेबाजीबद्दल किंवा त्यांचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य वापरल्याबद्दल जर त्यांना अटक व्हायला लागली होती आणि त्यामुळे हा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला हा अतिशय योग्य आहे. अनय जोगळेकर, याचा अर्थ ट्विटर टेररिझमचं युग आता सुरू झालं. मी असं नाही म्हणणार, अजून कोर्टाचा पूर्ण निर्णय वाचायचा आहे, 200 पानी निर्णय आहे, पण त्यातला जो ज्या गोष्टीसाठी म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी जी परिस्थिती निर्माण झाली होती, निदान हे सेक्शन काढल्यामुळे नेटिझनना, नेटकरांना एक सुटकेचा निश्वास टाकता येईल आणि हे आजच्या घडीला मला म्हणता येऊ शकेल. अच्युत गोडबोले, आपण पाहिलं अनय जोगळेकर हे एका पिढीचे प्रतिनिधी आहेत, तर तुम्ही एका पिढीचे प्रतिनिधी आहात. त्यांनी असं सांगितलं की सुटकेचा निश्वास टाकला, आम्हाला स्वातंत्र्य मिळालं, आम्हाला आमची गुलामी गेली, आता आम्ही वाटेल ते लिहू शकतो, आता आम्ही बरंच काही करू शकतो, आमची सर्जनशीलता वाढेल, सृजनशीलता वाढेल, उद्यमशीलता वाढेल. केवढं आयटीचं मोठं युग आता भारतामध्ये येईल, कारण आपल्याला काही लिहिता येणार आहे. मला तुमची पहिली प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे की अशा प्रकारचं कलम कायदा रद्द झाल्यामुळे या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याला काही फार फरक पडलाय का, किंवा या कायद्याच्या असण्यामुळे आणि नसण्यामुळे नेमका काय फरक पडतोय? मला वाटतं अनय आत्ता जे म्हणाला ते अगदी बरोबर आहे आणि म्हणजे मी त्याच पिढीचं स्वतःला समजतो, हा वेगळा मुद्दा. पण अनय आता अगदी बरोबर त्यांनी सांगितलं की मुख्य म्हणजे असं आहे की आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मी सोशल मीडियावरती काय किंवा बाहेर चौकामध्ये उभं राहून सुद्धा काय, मी समजा काहीतरी भडक काहीतरी बोललो किंवा कोणा व्यक्तीच्या विषयी म्हणालो की यांनी 5 खून केलेले आहेत, त्यांनी 5 बलात्कार केले आहेत, हा भ्रष्ट आहे, यांनी एवढे पैसे खाल्लेले आहेत, तरी सुद्धा माझ्यावरती खटला होऊ शकतो अब्रू नुकसानीचा. म्हणजे सोशल मीडियावरती मी आता काही लिहू शकतो, आता मी कोणाची अब्रू नुकसानी हे अब्रू काढू शकतो किंवा वाटेल ते बरळू शकतो, हे खरं नाही, त्याच्यावरती खटला होऊ शकतो. फक्त 66A नी काय झालं होतं की पोलिसांना खूप जास्त पॉवर्स दिल्या गेल्या होत्या की त्यांना वाटेल, म्हणजे सरकारला, विशेषतः राजकीय पक्षांना आणि पोलिसांना सकृतदर्शनी, प्रथमदर्शनी जे वाटेल की आता हे काहीतरी वाईट आहे त्याला जाऊन डायरेक्टली अटक करणं आणि त्याला तुरुंगात टाकणं, हे अशा तऱ्हेचे बरेच पॉवर्स त्यांना. अच्युत गोडबोले, मला तुम्ही सांगा, या कायद्याचा वापर किंवा या कायद्याचा गैरवापर राजकीय कारणांसाठी झाला म्हणून हा कायदाच रद्द करायचा, ही भूमिका कितपत योग्य वाटते आपल्याला? नाही, मला असं वाटतं हा कायदा वेग होता म्हणून रद्द केलेला, हे लक्षात ठेवा. या कायद्यात जर का सुधारणा केल्या तो जास्त व्यवस्थित, जर का म्हणजे खरोखर त्या कायद्याचा वापर हा धार्मिक प्रक्षोभक स्टेटमेंट्स करू नये त्याच्याकरता केला गेला आणि तो कायदा व्यवस्थित तऱ्हेने त्यातलं वेगनेस काढून जर का आणला तर तो योग्य ठरेल आणि मला वाटतं आपण सपोर्ट केला पाहिजे. पण आता तो इतका वेग होता की राजकीय पक्ष, सगळेच राजकीय पक्ष ते आपापल्या फायद्याकरता शकत होते. आपल्याबरोबर शशांक केतकर, अभिनेता शशांक केतकर ठाण्याहून या कार्यक्रमात सहभागी होतात. शशांक केतकर, आपलंही स्वागत. अच्युत गोडबोले, मी पुन्हा तुमच्याकडे येतो. 66A मुळे असं कोणतं अभिव्यक्ती स्वातंत्र्य होतं की ज्याच्यावर गदा येत होती, की ज्याच्यामुळे आपल्याला व्यक्त होता येत नव्हतं आणि आता एकदम खुलेआमपणे व्यक्त होणार आहे? म्हणजे पूर्वी असं झाकलेलं होतं आणि आता एकदम उघडलं, अशी काय बरं परिस्थिती निर्माण झाली? अच्युत गोडबोले, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर तुम्हाला विचारतोय, 66A मुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर नेमकी काय बरं गदा येत होती? नाही, 66A मुळे समजा राजकीय पक्षाला किंवा कुठल्याही गटाला असं वाटलं किंवा पोलिसांना असं वाटलं की अमुक स्टेटमेंट हे आपल्याला घातक आहे, तर त्याला पहिल्यांदा उचलून तुरुंगात तुम्ही टाकू शकत होता. म्हणजे नाहीतर काय होतं, मी समजा एखाद्याला काहीतरी चौकात उभारून काहीतरी शिव्या दिल्या तर त्याला कोर्टात मग खटला होतो, त्याला पुरावा हे होता, त्यानंतर मग त्याला काय शिक्षा होईल न होईल म्हणजे. पण इथे त्याला ड्रॅकोनियन पॉवर्स दिलेल्या होत्या आणि त्या राजकीय पक्ष आपल्याला पाहिजे त्या तऱ्हेने त्याचा वापर करू शकण्याच्या शक्यता निर्माण झाल्या होत्या. काही प्रमाणात तो गैरवापर झालेल्याची उदाहरणं होती, पण त्यापेक्षा तसा वापर होण्याच्या शक्यता फार त्याच्यात होत्या आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने तो हे केलेलं की याचा अर्थ असा आहे की तू कोणी असं स्टेटमेंट केलं
की त्याचा अर्थ कोणी लावू शकतो. एकाला जे योग्य वाटेल ते दुसऱ्याला अयोग्य वाटेल कदाचित. समजा मला अयोग्य वाटलं तर मी जाऊन कोर्टात खटला भरू शकतो. तो हक्क अजूनही काढून घेतलेला नाहीये. पण 66A नी माणसं घाबरलीच होती की मी आता काही लिहिलं तर अरे बापरे कोणतरी मला पकडेल की काय, मला अमुक होईल की काय. हा जो सगळा भीतीचा जो प्रकार आहे तो भीतीचा प्रकार जाईल. याचा अर्थ कोणीही वाटेल ते लिहू शकतं, आता कोणावरही काही आरोप करू शकतं, धार्मिक प्रक्षोभक लिहू शकतं असं नाही. तर तसं झालं तर अजूनही खटला भरू शकतो आपण आणि कोर्टात केस चालू शकते असं मला वाटतं. शशांक केतकर आपल्या बरोबर. शशांक केतकर, पहिली प्रतिक्रिया काय? 66A हे कलम रद्द झाल्यामुळं आता नेटवर तुम्ही काय लिहिता याच्यावर कुठलंही बंधन नाही, तुमचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता अबाधित आहे, जणू काही ते पूर्वी फारच मर्यादित झालेलं होतं या कायद्यामुळे, अशाही प्रकारचा एक समज आहे. परंतु पहिली प्रतिक्रिया एक अभिनेता म्हणून काय आहे, कारण यू आर सो ऍक्टिव्ह ऑन द नेट. नमस्कार. निश्चित मला आनंद झालाच आहे की मला फार आत्ता बरं वाटलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला पुन्हा मिळालंय किंवा आपण रिॲक्ट होऊ शकतो. मी जसं तुम्ही आत्ता म्हणालात की इंटरनेटवरती बराच ऍक्टिव्ह असतो. एक छोटंसं उदाहरण मी सांगेन. मला खूप इच्छा होती की एक काहीतरी पोस्ट टाकायचा होता फेसबुकवरती काही महिन्यांपूर्वी. म्हणजे गणपतीच्या काळामध्ये एका मंडपामुळे एका बिल्डिंगचा एंट्रन्स अडला होता आणि त्या बिल्डिंगमधल्या एका आजोबांना हार्ट अटॅक आला आणि ज्यामुळे ॲम्ब्युलन्स आज जाऊ शकली नाही आणि आजोबा तिथे गेले. मला हे खरं तर लिहायचं होतं पण मी थांबलो, कारण त्या मंडळाचा जो कोणी अध्यक्ष होता, त्या मंडळाला जे कोणी सगळं लावली होती, होर्डिंग्स होती, सगळं जे काही होतं ते एका XYZ पॉलिटिशियनचे सगळे फोटोज आणि सगळ्या गोष्टी होत्या. म्हणून मी स्वतःला थांबवलं की म्हटलं नको, हे लिहायला नको, कारण हे लिहिलं तर उद्या मला माहित नाही की माझ्यावर काही कोणी हल्ला करेल का किंवा माझ्या घरच्यांना कोणी त्रास देईल का, या भीतीपोटी मी हे करत नव्हतो. पण निश्चित जसं आता अच्युत सरही म्हणाले की आता हे तुम्हाला मोकळीक दिलेली आहे म्हणजे तुम्ही काही लिहा, असं निश्चित नाही. कारण त्याच्यातही काय लिहिता याचं भान सगळ्या नागरिकांनी सांभाळलं पाहिजे, कलाकार म्हणून मी सांभाळलं पाहिजे की सगळ्यांनीच सांभाळायला हवं की आपण काय लिहितोय. कारण कुठेही समाजामध्ये आपल्यामुळे अस्थिरता येईल अशातलं आपण काही कधीच करायचं नाहीये. कारण ऑलरेडी आपल्या देशासमोर इतके प्रश्न आहेत, त्याच्यात अशा एखाद्या मीडियातनं आणखीन प्रॉब्लेम्स क्रिएट करणं हा फार मोठा इश्यू होऊ शकेल. दुसरा मुद्दा असा की जेव्हा छापील मीडिया असतं ना त्याच्यातनं आपल्याला भावना व्यक्त करता येत नाही, ज्या व्होकलमधनं आपण करू शकतो. आपण जे वाचतो त्याचे किमान 2-3 अर्थ निघू शकतात, त्यातनं जास्त प्रॉब्लेम्स होतात. त्यामुळे आपण निश्चित काय लिहितो यावरती आपला कंट्रोल हा असायलाच पाहिजे. बरोबर आहे, आपण काय लिहितो याच्यावर कंट्रोल पाहिजे. आणि आता अभिव्यक्ती स्वातंत्र्य झाल्यामुळे कदाचित पुढल्या वर्षी जर अशा प्रकारे गणपती जर कोणाच्या दारात बसवला असेल तर तुम्हाला लिहिण्या एवढं धाडस या कायद्याच्या रद्द झाल्यामुळे आलेला असेल अशी आपण आशा व्यक्त करूया. परंतु या सगळ्याची दुसरीही बाजू आहे आणि ती दुसरी बाजू आणखीन भयानक आहे. त्याविषयी बोलणार आहेत ॲडव्होकेट प्रशांत माळी. वेळ झाली का ब्रेकची, कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय सोशल मीडिया जिंदाबाद. सोशल मीडिया जिंदाबाद. आपल्याबरोबर ॲडव्होकेट प्रशांत माळी आहेत. प्रशांत माळी, ऑनलाईन संकेतस्थळावर व्यक्त केलेल्या मतासंदर्भात अटक करण्यासाठी आता पोलिसांकडून आधार घेण्यात येणारा माहिती तंत्रज्ञान कलम 66A आता सुप्रीम कोर्टानं रद्दबातल ठरवलं. आपल्याला माहिती असेल की काही वर्षांपूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचं निधन झाल्यानंतर 2 युवतींनी, म्हणजे एका युवतीने त्याच्यावर कॉमेंट केली आणि एकानं त्याला लाईक केलं. याच्यावरून प्रचंड गदारोळ माजला होता, त्यांना अटक झाली होती, पुन्हा त्यांना सोडून देण्यात आलं. आज हा सगळा कायदाच रद्दबातल ठरवण्यात आलाय. शिवसेनेनं या कायदा रद्दबातल होण्याला विरोध केलेला आहे. या निर्णयाचे सोशल नेटवर्किंग साईट्सवर किंवा एकूणच काय परिणाम होतील असं वाटतं आपल्याला? हा जो ऐतिहासिक निर्णय जो सुप्रीम कोर्टाने आपल्याला दिलेला आहे त्याच्यामुळे जरी सगळ्यांना जे नेटिझन्स आहेत त्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्याची जी मजा त्यांनी घ्यायला सुरुवाती केलेली आहे. आता लोकांच्या आया बहिणी ट्विटरवरती मुक्तपणे टाकले गेले आहेत आणि त्याच्या #66A वापरला गेला आहे. तर आज रात्रीपासूनच ह्यांची मजा सुरू झालेली आहे. तर ह्याच्या विरोधात काय काय होऊ शकतं? आता जसं हे म्हणतात की अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जसं तुम्ही मगाशी म्हणालात की आपण गल्लीत उभं राहून का अभिव्यक्ती स्वातंत्र्य मांडू शकत नाही. तर जेव्हा तुम्ही इकडे अभिव्यक्ती स्वातंत्र्याने तुम्ही जे काही कोणाबद्दल अभद्र बोलता तेव्हा ते तुम्ही जे अभद्र बोललेलं असतं ते वर्षानुवर्ष तिथे राहतं आणि गल्लीत जे म्हणता ते सॉरी बोलून एकदा निघून गेलेलं असतं. त्याच्यामुळे तुम्ही कोणाचं तरी आयुष्य उद्ध्वस्त करत असता. ह्याच्यामध्ये 66A गेल्याने काय झालेलं आहे तर फक्त सेक्शन 500 आपल्याकडे राहिलं, IPC 500 कलम.
IPC 500 कलम हा फक्त डिफेमेशनसाठी आपल्याकडे राहिलाय. तर डिफेमेशन हा नॉन कॉग्नेसेबल ऑफेन्स आहे. 66A गेल्यामुळे त्याच्या खालचे 2 अजून A आणि B सेक्शन्स पण गेलेत. ते सायबर स्टॉकिंगसाठी होते, स्पॅमिंग, अँटी स्पॅमिंग सेक्शन होतं त्याच्यामध्ये, तेही त्याच्यातनं निघून गेलेले आहेत. सर्वात मोठी याच्यामध्ये जमेची बाजू होती की जर मुलीविरुद्ध कोणी अभद्र म्हटलंय तर तो नॉन कंपाऊंडेबल होता ऑफेन्स. 500 मध्ये जो ऑफेन्स आहे डिफेमेशनचा तो कंपाऊंडेबल आहे. एखाद्या मुलीच्या संदर्भात आता घाणेरडा मजकूर लिहिला तर पोलिसांकरवी कुठली कारवाई व्हायची भीती नाही. आणि जर समजा केली त्यांनी तर मुलींवरती प्रेशर आणून कोअर्शन करून ती परत घेता येऊ शकते, कारण आउटसाइड द कोर्ट सेटलमेंट. त्याच्याही पलीकडे प्रशांत माळी, त्याच्याही पलीकडचा आणि महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे धर्माशी निगडीत असलेली एखादी गोष्ट त्याच्या बाजूनं किंवा विरोधात लिहिल्यामुळं जर दंगल उसळली उद्या तर अशा नेटिझन विरुद्ध 66A खाली आता कारवाई करता येणार नाही. मग त्याच्यावर कोणत्या कलमान्वये कारवाई होणार आणि त्याहीपेक्षा त्याला धाक कुणाचा? जर सोशल मीडियावरती जर कोणी काहीतरी धर्माविरुद्ध लिहिलं तर IPC मध्ये कलमं आहेत, पण IPC जेव्हाची कलमं जेव्हा रचली गेली होती त्याच्यामध्ये ऑनलाईन हा शब्द नव्हता कुठेच. त्याच्यामुळे तो शब्द किंवा नेटिझन किंवा इंटरनेट ह्या शब्दांची तिकडे कमतरता असल्या कारणाने हा सेक्शन्स आणि तसं हे धर्माविरुद्ध कोणीतरी लिहिलं तर त्यांच्याबरोबर वापरता येणार नाही. त्याच्यामुळे जे दंगा होऊ शकतो किंवा कोणीतरी काहीतरी पिक्चर टाकला, कारण दंगा स्माइली टाकल्यामुळे पण झालेले आहेत आपल्याकडे, विचित्रप्रमाणे स्माइली टाकलं, लाईक केल्यामुळे झालेले आहेत आपल्याकडे. तर हे जे आहे हे सिनारिओज हे IPC मध्ये कुठेच आपण घेतलेले नाहीयेत. काहीतरी लिहिलं तर त्याच्याबद्दल तिकडे आहेत सेक्शन्स आहेत आपल्याकडे, 153A आहे आपल्याकडे तिकडे, पण बाकीसाठी स्माइली लिहिलं, कोणाच्या बद्दल काहीतरी अभद्र पिक्चर ड्रॉइंग केली, या सगळ्याला आता कोणत्याही प्रकारचं बंधन उरणार नाही, कारण त्याच्यावर अंकुश ठेवणारा हा जो कायदा होता, जरी त्या कायद्यात काही त्रुटी होत्या तरी देखील तो आता कायदा उरलेला नाही. मला कल्पना आहे अनय जोगळेकर तुम्हाला यावर मत व्यक्त करायचंय, सांगा काय आपलं म्हणणं? नाही, याच्यात काही गोष्टी मी नमूद करू इच्छितो. पहिले म्हणजे हा ITC कायद्यात फक्त त्यातलं 66A आणि B कलम रद्द केलेला आहे आणि त्याच्यातही सुप्रीम कोर्ट आणि सरकार अजून पूर्ण निर्णयाप्रती यायचं आहे, त्यामुळे आता त्याच्याबद्दल बोलणं उचित ठरणार नाही. ॲडव्होकेट माळींनी जी सायबर सिक्युरिटी आणि या गोष्टींबद्दलची भीती व्यक्त केली त्याच्याशी मी अजिबात सहमत नाहीये. गेल्या आठवड्यातच मी तेलवी विद्यापीठाच्या सायबर सिक्युरिटी यांच्याबरोबर 4 दिवस घालवलेले आहेत आणि सायबर सिक्युरिटीची भीती किती आहे जगाला याचं खूप जवळनं मी त्याबद्दल संपर्कात आहे. आणि जे म्हणजे आता ISISचं चालू आहे किंवा त्याच्या आधी ज्या म्यानमारमधल्या दंगली चालू होत्या, आणि हे करण्यासाठी फक्त सक्षम कायदा हे उत्तर नाहीये, त्याच्यासाठी एक खूप ऑलराऊंड स्ट्रॅटेजीची गरज आहे. एक तर चांगला अत्याधुनिक सायबर विभाग, इंटेलिजन्स नेटवर्क, म्हणजे सोशिओलॉजीचा त्याच्यात घटक पाहिजे, त्याच्यात न्यूरोलॉजीचा, या सगळ्या गोष्टी याच्याकडे बघायची गरज आहे. करण्याची कुठलीही यंत्रणा आपल्याकडे नाहीये. अनयजी, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. धर्माशी संबंधित असलेल्या एखाद्या गोष्टीनं किंवा त्याच्या विरोधात काही लिहिलं गेलं किंवा न्यायाधीश, पोलीस यांच्या संदर्भात किंवा निकालाच्या संदर्भात जर काही लिहिलं गेलं आणि त्यातून काही जर प्रसंग उद्भवले, शिवराळ भाषेचा वापर झाला, अर्वाच्य भाषेचा वापर झाला, तर याला कंट्रोल करू शकेल, याच्यावर दाब ठेवू शकेल असा एक कायदा होता. त्या कायद्याचा गैरवापर झाला. जो मुद्दा मगाशी अच्युतरावांनी मांडला तो अतिशय बरोबर आहे, परंतु म्हणून तो कायदाच रद्दबातल ठरवल्यामुळं आता अशा गोष्टींवर काय बरं बंधणार? आता हा कार्यक्रम चालू असताना गल्लीतल्या एखाद्या मुलीबद्दल जर कोणी अश्लील मजकूर टाकला तर त्याला जबाबदार कोण? नाही, मला नाही वाटत याच्याविरुद्ध आता कुठलीही कारवाई होणार नाही. सध्याच्या चौकटीत याच्यावर कारवाई होऊ शकते. दुसरी गोष्ट, अटक करण्याची प्रोव्हिजन फक्त सुप्रीम कोर्टाने रद्द केलेली आहे. जर असा हेट मेसेज किंवा रिलीजन म्हणजे कुठल्या धर्माबद्दल किंवा याच्याबद्दल केला तर एक 153A कायदा आहे. दुसरी गोष्ट, सरकारला अशी वेब पेजेस किंवा अशी फेसबुक पेजेस बॅन करायचं किंवा ते ब्लॉक करायचं पूर्ण अधिकार आहे, तो सुप्रीम कोर्टाने अबाधित ठेवलेला आहे. गेल्या काही दिवसापूर्वीच आपण वाचलं होतं की जगात सगळ्यात जास्त फेसबुकवर पेज बॅन करायची रिक्वेस्ट येणारा देश हा भारत आहे. त्यामुळे मला नाही वाटत की असे अनेक अधिकार प्रशांत माळी, डू ॲग्री? बघा, 153A आहे तरी 66A ची त्याला धार नाही. दुसरी गोष्ट, जर तुम्ही कन्क्लुजन वाचलं, 122 पेजचं जजमेंट आहे, त्याच्या शेवटचे ह्याला वाचलं तुम्ही तर तिथे कन्क्लुजनमध्ये लिहिलंय की 66A इज कम्प्लिटली स्ट्रक डाऊन. कम्प्लिटली हा शब्द वापरलाय.
त्याच्यामुळे पार्ट बी किंवा पार्ट सी राहिला आहे ह्याची तर तरतूदच नाही. मी पण वाचलंय ते. त्यामुळे 66 पूर्णपणे काढून टाकलंय. 66A सुद्धा काढलाय. 186(1) जो केरळा पोलीस ऍक्ट जो सेमच होता, 66A सारखीच ताकद होती, फक्त तिकडे इन्व्हेस्टिगेशन SI करायचं, सब इन्स्पेक्टर लेवलचा माणूस करायचा, तेही सुप्रीम कोर्टाने काढून टाकले. 69A किंवा 79चे तुम्ही सेक्शन्स म्हणतात ते ठेवलेत. जर तुम्ही त्याचं डिटेल वाचणं केलीत त्याच्यात हे पण नमूद होतंय की पहिले जर पोलिसांनी रिक्वेस्ट पाठवली किंवा जर कोणी बाधित माणसांनी त्यांना रिक्वेस्ट पाठवली तर त्यांना ड्यू डिलिजन्स कडून इंटरमिजियरीला काढण्यासाठी ते बांधिलकी होती. पण आता कोर्टाचं इंटरप्रिटेशन असं आलंय की गुगल आणि फेसबुक हे कंटिन्युअसली कोणाचं काय कोणाबद्दल काय बदनामीकारक लिहिलंय असं बघू शकत नाही. त्याच्यामुळे त्याला आपण असं इंटरप्रेट करावं की कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर त्यांनी काढावं, त्यांनी लागलेच काढावं. हे सुद्धा इंटरप्रिटेशन आलंय. कारण 122 पेजचं आहे, त्याच्यामध्ये विविध प्रकारचे जजमेंट आणि विविध पेटिशन्सवरती हे पेटिशन, एकाच पेटिशनवरती हे जजमेंट आलेलं नाहीये, तर विविध पेटिशन्सला एकत्रित करून हे ते जजमेंट आलेलं आहे. पण तुम्हाला असं नाही का वाटत की जर नवीन कायदा करायला थोडा अवधी या सरकारला दिला असता तर कदाचित त्यातनं चांगला मार्ग निघू शकला असता? माझं स्पष्टपणे हेच मत होतं की तुम्ही 3 महिने किंवा 6 महिने सरकारला द्यायला पाहिजे होते की बाबा तुम्ही ह्याच्याबद्दल काहीतरी ग्रोसली ऑफेन्सिव्ह किंवा मेनेसिंग कॅरेक्टर ह्याच्याबद्दल रूल्स आणि रेग्युलेशन्स आणा किंवा एक नवीन कायदा आणा तुम्ही 6 महिन्यांनी. तोपर्यंत लॉलेस सिच्युएशन जी आहे ती आपल्याला थोडी टाळता आली असती. आणि मग 3 किंवा 6 महिन्यानंतर जर नाही झाला तर ऑटोमॅटिक रूट होताच आपल्याला की हा कायदा स्टक डाऊन झाला असता. मग काय सरकारची जबाबदारी होती ती. नवीन कार्याचं स्वरूप कसं असावं आणि त्यापेक्षा सुद्धा नेटिझन्सनी आता कोणत्या प्रकारची काळजी घेतली पाहिजे, त्यांना कोणतेच कायदे लागू नाहीत अशा स्वरूपाचा जर गैरसमज कोणाचा असेल तर यांच्यावर आता कोणते कायदे इतर लागू आहेत या सगळ्याचा उहापोह आपण करणार एका ब्रेक नंतर. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय सोशल मीडिया जिंदाबाद. सोशल मीडिया जिंदाबाद. आपल्याबरोबर अच्युत गोडबोले आहेत. अच्युत गोडबोले, या देशामध्ये सोशल नेटवर्किंग साईट्समुळे सरकार उलथली गेली, नवीन सरकार आली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे लोकसभेच्या निवडणुकीच्या यशामध्ये या सोशल नेटवर्किंग साईट्सचा फार मोठा सहभाग होता. तसंच आत्ताच्या दिल्लीच्या निवडणुकांमध्ये देखील या सोशल नेटवर्किंग साईट्सनी खूप मोठ्या प्रमाणावर आपला प्रभाव दाखवलेला होता. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर हा प्रश्न मला तुम्हाला विचारणं आत्ता महत्त्वाचं वाटतं, कारण आता त्याच्या अभिव्यक्तीवरचं बंधन गेलेलं आहे, त्याचा आनंद सगळ्यांना झालेला आहे. परंतु खरोखरच आपण हे माध्यम सशक्तपणे वापरण्याकरता लिटरेट झालोय का, साक्षर झालोय का? RBIT लिटरेट आपण माहिती तंत्रज्ञानाचे साक्षर म्हणवले जाऊ शकतो का? नाही, हा प्रश्न खूप व्यापक आहे. म्हणजे IT तंत्रज्ञानाचे आपण साक्षर झालोत का असं जर का म्हणाल तर आपल्या भारतामध्ये अजून कम्प्युटर किती लोकांकडे आहेत, इंटरनेट किती लोक वापरतात असं बघितलं तर अजून खूप कमी लोक आहेत. ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे मोबाईल फोनचा जरी वापर चिकार असला तरी सुद्धा ज्यांच्याकडे आहे, पण ज्यांच्याकडे आहे त्यांना सुद्धा फार जबाबदारीने ते वापरतायत असं दिसत नाहीये सगळेच लोक. म्हणजे पण मला असं वाटतं बरं का की त्याच्यावरती अशा तऱ्हेचं कायद्यांनी बंधन आणून किंवा विशेषतः अशा ड्रॅकोनियन कायद्यांनी बंधन आणून आपल्याला कंट्रोल करता येईल असं मला वाटत नाही. चीनने तसा प्रयत्न केला होता, थायलंडमध्ये तसा प्रयत्न झाला की त्याच्यामध्ये इंटेलिजन्स वापरून की त्याच्यामध्ये काही ठराविक शब्द येत आहेत का, ते प्रक्षोभ ते कुठल्याही तऱ्हेने त्या पक्षाला किंवा कुठल्या घातक आहेत का असे ते शोधायचे आणि मग त्या माणसाच्या विरुद्ध कारवाई करायची. ह्याच्याकरता प्रयत्न चीनमध्ये सुद्धा, त्याला काहीतरी एक नाव होतं आणि ते सगळे प्रयत्न फसत चाललेले आहेत. लोकांचा त्याला प्रचंड विरोध आहे, त्याच्याविरुद्ध चळवळी चालू झालेल्या आहेत. मला असं वाटतं अशा तऱ्हेचे प्रयत्न चालू हे यशस्वी होणार नाहीत. मला स्वतःला असं वाटतं की आता म्हणजे ॲडव्होकेट माळी म्हणाले त्यातले काही मुद्दे बरोबर आहेत. उदाहरणार्थ जर काय कुठल्याही मुलीच्या विरुद्ध लिहिणं किंवा धार्मिक प्रक्षोभक काहीतरी लिहिणं ह्याच्यात नेटवरती लिहिण्याचा उल्लेख नसेल की फक्त प्रिंट मीडियाचा उल्लेख असेल तर तोही त्यांनी केला पाहिजे. आत्ताच्या कायद्यांमध्ये सुधारणा केल्या पाहिजेत असं जर का मत असेल तर मी त्याला नक्कीच सहमत आहे. पण कुठल्याही तऱ्हेचे एक हे देणं म्हणजे अधिकार देणं आणि राजकीय पक्षांनी ते आपल्या फायद्याकरता वापरण्याची शक्यता निर्माण होणार. माझ्या मते ते खरं वापरले पण गेलेले आहेत की आपल्याला काही एखादी गोष्ट आवडली नाही की चला याला तुरुंगात टाका, अशी जिथे शक्यता निर्माण होते तिथे स्वातंत्र्यावर घाला पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून या तात्विक मुद्द्यावर माझा विरोध आहे. या कायद्यामध्ये चांगल्या सुधारणा व्हाव्यात की नाही तर व्हाव्यात. चांगला जर का कायदा टेबल केला
आणि तो योग्य जर का असेल तर त्याला मला वाटतं सगळ्यांचा पाठिंबा असेल. पण 66A मध्ये खूप टोकाच्या अशा भूमिका होत्या आणि राजकीय पक्ष त्याचा फायदा वाटेल त्याचा उचलू शकत होते. हा त्यातला महत्वाचा मुद्दा आहे. कलम 66A गेल्यामुळे शशांक केतकर, मला तुम्ही सांगा, आता कोणीही काहीही लिहू शकेल याची सुद्धा एक भीती आपल्या समाजामध्ये येणार नाही का? कारण आता आमच्यावर कायद्याचं बंधनच नाहीये. निश्चित आहे. एक कलाकार म्हणून मी सगळ्याच कलाकारांच्या वतीने एक सांगेन की कदाचित हा मुद्दा आत्ता छोटा असेल पण तो मोठा होऊ शकतो. आमच्या अनेक फेक प्रोफाईल्स असतात, म्हणजे माझंच नाव, माझाच फोटो, मी जे पोस्ट करतो तेच त्या फेक प्रोफाईल्सवरती पोस्ट केलं जातं. आणि हे मुलांच्या असतात, मुलींच्या असतात, सिनियर ऍक्टर्सच्या असतात, इतक्या फेक प्रोफाईल्स असतात ज्याच्यामध्ये माणसं ॲज शशांक केतकर किंवा ॲज XYZ माणूस म्हणून अनेक लोकांशी चॅट करतात, गप्पा मारतात, ते मी पोस्ट केलेलं आहे असं म्हणून काहीतरी पोस्ट करतात. आणि जेव्हा माझ्या नाटकाला आता अनेक माणसं जेव्हा येऊन मला विचारतात की अहो तुम्ही ते पोस्ट केलं होतं, तेव्हा मला सांगावं लागतं की अहो माझी ती प्रोफाईल नाहीये, तुम्ही त्यांना अनफ्रेंड करा, त्यांच्याशी बोलू नका. तर आता या केसमध्ये हेच होणार आहे की आता आपण यांच्या नावाखाली काहीही बोलू शकणार आहोत. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आलेलं आहे, आपण काही व्यक्त होऊया, काही बोलूया, जे फार घातक आहे एका कलाकाराला आणि कलाकारापेक्षाही एका नागरिकासाठी म्हणून मी खूप जास्त घातक आहे. कारण उद्या ह्याच्यातनं काय उद्भवेल आणि काय ह्याच्यातनं निघेल आणि आमची इमेज कशी ढासळेल किंवा काय विचित्र प्रकारे डेव्हलप केली जाईल हे कोणाच्याच हातात राहणार नाही. शशांक केतकर आजचा छोट्या पडद्यावरचा अत्यंत आघाडीचा आणि अत्यंत लोकप्रिय असा अभिनेता आहे. त्याला जर काही अशी भीती वाटत असेल की आपल्या फेक प्रोफाईलवरून अशा प्रकारचे मेसेज गेले किंवा उद्या एखादा प्रोडक्ट कोणीतरी यांच्याकडून एन्डॉर्स करून घेतलं असं दाखवेल की मी हे प्रोडक्ट वापरतो आणि त्यांच्या त्या फेक प्रोफाईलवर येईल किंवा त्यांच्या नावानं आक्षेपार्ह मजकूर येऊ शकतो. मला या कार्यक्रमात एक असा मेसेज द्यायचा आहे की आता जे असे नेटिझन्स आहेत की ज्यांना हॅकिंगची सवय होती, ज्यांना अशा फेक प्रोफाईल बनवण्याची सवय होती, त्यांना 66A गेल्यामुळे खरोखरच कुठल्याही कायद्याचं बंधन नाही, त्यांना कुठलाही कायदा लागू नाहीये का त्यांना आणखीनही काही कायदे लागू आहेत आणि त्या कायद्याचा बडगा त्यांना पडू शकतो? बघा, फेक प्रोफाईलसाठी अजूनही कायदा आहे आपल्याकडे. IT ॲक्टमध्ये 66K आणि 66D म्हणजे आयडेंटिटी थेफ्ट आणि इम्पर्सनेशन हे 2 आपल्याकडे कलम आहेत. ही कलम गेलेली नाहीत अजूनही. ह्याला हा कॉग्निझेबल ऑफेन्स आहे आणि कॉग्निझेबल ऑफेन्स म्हणजे पोलीस तुम्हाला विना वॉरंट अरेस्ट करतील सुद्धा. तर कृपया करून तुम्ही जेव्हा आयडेंटिटी थेफ्ट करताय, कोणाचं तरी प्रोफाईल दुसऱ्याचं वापरताय, तेव्हा आपला कायद्याप्रमाणे तो गुन्हा आहे. 66A गेला म्हणजे पूर्णपणे तुम्हाला IT वरती संगणकावरती हॅकिंग करता येईल किंवा संगणकावरती काही अजून काही सायबर क्राईम्स करता येईल असे नाहीये. फक्त तुम्ही जे काही लिहाल आणि ते जरी तुम्ही अभद्र लिहिलं तरी IT ॲक्ट गेला असला तरी आपल्याकडे IPC आहे. IPC मध्ये सेक्शन्स आहेत. सेक्शन 500 आहे, सेक्शन 509 आहे. जर स्त्रियांविरुद्ध तुम्ही काय लिहिलं तर पोलीस तुमच्या मागे येतील आणि IPCची कलम लावतील. फक्त जे सुरुवातीला IPCची कलम लावल्यावरती जर कॉग्निझेबल ऑफेन्स नसल्या कारणाने तुम्हाला अरेस्ट नाही होणार, पण केस जरूर तुमच्याकडे चालणार, तुमच्यावरती चालणार आणि तुम्हाला त्याच्यातनं बायजत बरी व्हावं लागणारच आहे त्याच्यासाठी. अनय जोगळेकर, या ठिकाणी आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो, म्हणजे एकीकडे त्यांच्यावर इतर दुसरे कायदे लागू आहेत, परंतु जो अत्यंत कडक आणि सक्षम असा कायदा होता त्याचा गैरवापर झाला किंवा त्याच्यातली जी कायद्याच्या स्ट्रक्चर मधली संदिग्धता होती, प्रिसाइडली 3 शब्द होते, अनॉयन्स, इनकन्व्हिनियन्स, इन्सल्ट किंवा इंजुरी, अशा प्रकारचे शब्द होते. ते दूर करण्याऐवजी आम्ही तो कायदाच रद्द केला, किंबहुना आता मागे वळून अशा प्रकारचा कायदा जो सर्वसामान्य माणसाला समजेल किंवा त्याच्यात कुठल्याही प्रकारची संदिग्धता नसेल अशा प्रकारचा कायदा पुन्हा येण्याची गरज नाही आहे का? तुम्हाला अजूनही असं वाटतंय की नको कायदा, नको सेल्फ रेग्युलेशन करण्याइतपत आमचा समाज सक्षम झालेला आहे? नाही, नक्कीच गरज आहे. म्हणजे मी ॲडव्होकेट माळींच्या काही मतांशी नक्कीच सहमत आहे की हे 66 मधलं A आणि B याच्यातलं हे 2 शब्द होते खास करून की एक परसिस्टंटली आणि दुसरं म्हणजे ऑफेन्सिव्ह. हे सरकार या कायद्यानुसार ते डिफाईन करू शकलं नाही. याच्यात सरकारने भूमिका घेतली की आम्ही त्याचं रिइंटरप्रिटेशन करू किंवा आम्ही त्याला सेक्शन तसंच ते ठेवून त्याच्यात काही बदल करू. ते सुप्रीम कोर्टाने आज मान्य करण्यास नकार दिलाय. सुप्रीम कोर्टाने सांगितलं की सरकारच्या याच्यावर आमचा विश्वास नाहीये, कारण जे आपण या कायद्याचा वापर बघितला गेल्या काही 2-3 वर्षातला
तर असे किती लोकांना आई बहिणीवरनं शिव्या दिल्या म्हणून अटक झाल्या, किंवा अशा किती लोकांना देशात बऱ्याचशा अटका झाल्या त्या कुठल्या ना कुठल्या तरी राजकीय नेत्याबद्दल काहीतरी विधान केलं म्हणून अटक झालेलं आहे. त्यामुळे हा मुद्दा त्याच्यातला गौण आहे. त्यामुळे नवीन कायदा, नवीन त्याच्यात तरतुदी आल्या पाहिजेत, पण त्याच्याबरोबर नुसती कायद्याचा धाक पुरेसा नाहीये. त्याच्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम होणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सायबर सेल, इंटेलिजन्स, इंटरनेट बद्दल एकूण समाजातली जागरूकता, अनेक पातळीवर प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. फक्त 66A आणि B मुळे काही होण्यासारखं नाहीये. शशांक केतकर, आपल्याकडे मुलींना संध्याकाळी 7च्या नंतर ईव्ह टीझिंगला सामोरं जावं लागतं, तसाच हा आता प्रकार होणार आहे. त्यांना नेट टीझिंगला आता वारंवार सामोरं जावं लागण्याची शक्यता यातनं निर्माण झाली आहे. याचं कारण त्याच्यावरचं बंधन आता गेलेलं आहे. हाऊ टू सॉल्व्ह दिस प्रॉब्लेम? ह्याच्यावर चहूबाजूंनी काम करणं गरजेचं आहे. जसं आता सर म्हणाले की कायद्यात बदल होणं खरंच गरजेचं आहे, कारण हा खूप वेग कायदा होता. नुसते 4 शब्द वापरले, त्या 4 शब्दातनं कुठलाच तुमचा गुन्हा डिफाईन होत नाहीये. यातल्या टेक्निकल टर्म्स मला माहित नाहीत, टेक्निकल टर्म्स हे तिघही सांगू शकतील, पण एक लेमॅन म्हणून मी हाच विचार करतो की काहीतरी कायदा असायला हवा. त्याचप्रमाणे आपलं समाज प्रबोधन होणंही खूप गरजेचं आहे. आज कॉलेज सोडावं, शाळांमध्ये सुद्धा मोबाईल दिले जातात. शाळांमधली अगदी छोटी छोटी मुलंही आपल्याला जरा भाषा कशी वापरतात किंवा काय हे सगळं आपल्याला माहिती आहे. तर एकंदरच प्रबोधन होण्याची खूप गरज आहे. जे कसं होईल मला माहित नाही, कारण भारत हे एक फार चांगलं उदाहरण आहे ज्या देशामध्ये सगळ्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीजचा सगळ्यात चुकीचा वापर कसा केला जाऊ शकतो हे मला वाटतं की भारताकडनं शिकता येईल सगळ्यांना. तर किंवा ज्या खूप अवघड मोठ्या गोष्टी आहेत त्या सगळ्यात अशिक्षित लोकांच्या हातात दिलेल्या आहेत आपल्या देशात, अशी अनेक उदाहरणं आहेत आपल्याकडे. त्यामुळे सगळ्याच बाजूंनी जरा ठाकून ठोकून सगळं आपल्याला बसवावी लागणार आहे आपली सिस्टीम, पण त्याला काही इतक्यात ते घडणार नाही. तर मला असं वाटतं की ही चहूबाजूंनी घडणारी सिस्टीम आहे. ही प्रोसेस जी काही डेव्हलपमेंटची आहे ती चहूबाजूंनी होईल. नवीन जी पिढी आहे ती बऱ्याच प्रमाणात मी म्हणेन की ती चांगला विचार करणारी आहे, किंवा आपण कुठे चुकतो आहोत हाही ती विचार करते. एखादा माणूस चुकत असेल तर त्याविषयी अगदी नीट बोलते सुद्धा. आणि मला वाटतं की हे बदल होतील. अच्युत गोडबोले, हे बदल होतील असं शशांक केतकरांना वाटतंय, परंतु तोपर्यंत कुठल्याही प्रकारच्या वातावरणातला ज्याला आपण म्हणतो प्रभाव नसल्यामुळे एक स्वैर वातावरण निर्माण होऊ शकतं. त्यातून काही गमतीशीर प्रसंग देखील उद्भवू शकतात का? म्हणजे नेटिझनचा वापर कसा करावा हे माहीत नसलेला एक मोठा वर्ग. तुम्ही नेहमी एक उदाहरण देत असतात, ते म्हणजे एका मुलांनी आपल्या नेटवर असं लिहिलं की माझी 90 वर्षाची आजी परवा गेली, त्याला 2-4 मिनिटात 150 लोकांनी लाईक केलं. आता 150 लोकांनी आजी गेल्यानंतर लाईक कसं काय केलं हे अजून मला कळलेलं नाही. म्हणजे एकीकडे इंटरनेटचा वापर आम्हाला करता येत नाही, दुसरीकडे या हत्यारातून आम्हाला दुसऱ्याच्या भावना कशा दुखाव्यात याचं मात्र पद्धतशीर ज्ञान मिळालं असतं. तर तिसरीकडे कायद्याचीही आता आम्हाला कुठलीही बूज उरलेली नाही, कुठली भीती उरलेली नाही. सेल्फ रेग्युलेशनची आमच्या आयुष्यातच, आमच्या शिक्षणातच कुठेही सोय केली नसल्यामुळे आणि घरून या प्रकरणात आई वडिलांना फारशी माहिती नसल्यामुळे काय प्रकारची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती आता निर्माण होणार आहे. आणि त्याच्यावर एक ज्येष्ठ IT तज्ज्ञ म्हणून, एक लेखक म्हणून, विचारवंत म्हणून आपण काय मार्ग सुचवाल? व्यापक प्रश्न आहे. मला वाटतं खरोखर समाज प्रबोधनाची गरज आहे. नेट कसा वापरायचा याच्याविषयी प्रशिक्षणाची गरज आहे. आणि हा व्हॅल्यू सिस्टमचा संबंध आहे. आपण कुठल्या व्हॅल्यूज बाळगतो. म्हणजे काय आहे की एखाद्या मुलीची छेड काढायची की याच्यात नेटचा संबंध नाही हो. नेट असेल मी लेख पण लिहू शकतो, चौकात उभं राहून पण करू शकतो. हा वृत्तीचा प्रश्न आहे. मला वाटतं संस्कृतीचा प्रश्न आहे, हा अपब्रिंगिंगचा प्रश्न आहे, आपल्या व्हॅल्यूजचा प्रश्न आहे. मला वाटतं तो फार खोलवर प्रश्न आहे. पण आता ॲडव्होकेट माळी जी म्हणाल मला ते फार बरोबर वाटतं की असंही कोणाचाही फेस काहीतरी हे करून फेक आयडेंटिटी करून लिहू शकतो किंवा काहीतरी प्रक्षोभ लिहू शकतो असं नाही आहे. त्याच्या कायद्याच्या तरतुदी आहेत, त्यात अर्थात काही सुधारणांची गरज आहे. त्यात नेटचा उल्लेख झाला पाहिजे वगैरे असं मगाशी आपण बोललो. पण याचा अर्थ आता सगळं स्वैर आहे, आता चला आता मजा करू, आता काही लिहू कोणाविरुद्ध, असं वातावरण झालं असं मला वाटत नाही. पहिली गोष्ट म्हणजे जबाबदारीने वागलंच पाहिजे नेटवरती, पण ते वागण्याकरता आपल्याला खरोखरच प्रशिक्षणाची गरज आहे लहानपणापासून. आणि तो प्रशिक्षण हे नुसतं कोणीतरी क्लासरूममध्ये आता असं वागा बरं का असं सांगून होण्यासारखं नाही आहे. मला वाटतं संस्कृतीचाच हा सगळा
परिणाम आहे. आपल्याकडे सिनेमा कसे आहेत, सिनेमामधले डान्सेस कसे चालतात, आपल्याकडे संबंध म्हणजे आपण कसे एकमेकांशी वागतो, पैशाच्या मागे कसे धावतो, चंगळात कसा वाढलेला आहे, संबंध सामाजिक मूल्यांची त्याचा संबंध आहे चिकार, असं मला वाटतं. आणि त्या किंवा गुन्हेगारी कशी वाढलेली आहे, टेररिझम कसं, म्हणजे आजूबाजूचे सगळं वातावरण त्या मुलांवरती प्रभाव टाकत असतो. रोज आपल्याला रेपच्या बातम्या ऐकतो, रोज त्याच्यावर म्हणजे हा सगळा जो सामाजिक जो भाग आहे त्याचा मुलांवर परिणाम होतो, त्यांच्या वागणुकीवर परिणाम होतो. मग ते तशा त्यांनी वागायला लागतात. मला वाटतं खूप खोलवर जाणारा प्रश्न आहे आणि त्यामुळे त्याच्यात आपल्याला बदल करण्याची गरज आहे. त्याच्यानंतर मग नेट हा त्यातला एक भाग झाला असं मला वाटतं. अनय जोगळेकर, या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळं ट्विटर असेल, फेसबुक असेल, या कंपन्यांच्या भारतातल्या ऑपरेशन्सवर, त्यांच्या विस्तारावर, त्यांच्या जाळ्यावर, त्यांच्या प्रभुत्वावर, त्यांच्या महत्तेवर काय परिणाम होईल असं वाटतंय? म्हणजे मी त्यांचा शेअर बाजार एकदम लगेच वधारेल अशा प्रकारच्या भ्रमात नाहीये, कारण एकूण जगाच्या बाजारपेठेत त्यांचा भारताचा वाटा तसा फार मोठा नाही याची मला कल्पना आहे. परंतु एकूणच त्यांचं भारतातलं स्थान पक्क होणार नाही का? नाही, हा कायदा होता तेव्हाही ट्विटर असेल किंवा फेसबुक असेल भारतात अतिशय झपाट्याने वाढत होतं आणि यापुढेही ते वाढत राहील. भारतातले इंटरनेट वापरणारे बहुतेक लोक इंटरनेटवरचा बहुतेक वेळ हा सोशल मीडियासाठी घालवतात, जे मला अगदी पूर्णतः पटत नाही, पण शेवटी ज्याचं त्याचं आवड आहे, ज्याचं त्याचं चॉईस आहे. पण मला असं वाटतं की या सेक्शनमुळे म्हणजे सोशल मीडिया ही उद्याचं एक वास्तव आहे आणि हे फक्त मनोरंजनाचं किंवा काही मेसेज पाठवण्याचं साधन नाही, तर एक जगातल्या शिक्षण असेल, आरोग्य असेल, या सगळ्या याच्यात सोशल आणि लोकल आणि मोबाईल या 3 गोष्टींचा वापर आपल्याला आता हा अविभाज्य घटक बनणार आहे. त्यामुळे काही कंपन्यांचा त्याच्यातनं थोडा फायदा होईलही, हे होणार नाही. पण एक समाज म्हणून किंवा कायद्याच्या दृष्टीने आपण या गोष्टींकडे बघायचा एक वेगळा मार्ग हे बघितला पाहिजे. आतापर्यंत कायद्यात इंटरनेट संबंधित काही गोष्टी नव्हत्या, त्या मला असं वाटतं यापुढचे अनेक कायदे इंटरनेटला केंद्रभागी धरून या गोष्टी कराव्या लागतील आणि एक बदलती सामाजिक जाणीव ठेवून या गोष्टी कराव्या लागतील. त्याला पर्याय नाहीये. प्रशांत माळी, या कार्यक्रमाचा शेवट करताना मला तुमच्याकडे यायचं आहे, काय तरुणाईला आवाहन कराल आणि काय टिप्स द्याल? कारण तुम्ही कायद्याची बाजू ओळखता, नैतिकतेची बाजू ओळखता आणि त्याहीपेक्षा सुद्धा माहिती तंत्रज्ञान आणि याच्या संपूर्ण सुरक्षा या सगळ्या जाळ्याचे तुम्ही तज्ज्ञ आहात. तरुणांनी जेव्हा इंटरनेट वापरतो तेव्हा जे त्यांचं सामाजिक त्यांची जी चर्चा असते आईबाबांशी किंवा समाजाशी जे त्यांची वागणूक असते तशीच वागणूक त्यांनी इंटरनेटवरती पण असणं गरजेचं झालेलं आहे. आई बाबा त्यांना शिकवतील किंवा शाळा शिकवेल की नाही ते काही लोकांपुरतं ते खरं आहे, पण काही लोकांपुरतं ते आता राहिलेलं तेवढं खरं राहिलेलं नाही आहे. तर त्यांनी आपले इंटरनेटवरती कोणाला बदनाम करावं, काय बदनाम करावं, जेव्हा ते जेव्हा बदनाम करतात तेव्हा उलटंही दिसतंय. म्हणजे तुम्ही एखाद्याला शिव्या घालत असाल आणि उद्या मी जर तुमची रेकी केली इंटरनेटवरती तर तुम्ही शिवराळ आहात असेही कोणाला तरी दिसणार आहे. तर तुमचा पासपोर्ट रिजेक्ट होऊ शकतो, नोकरी मिळू शकत नाही, तुमचा व्हिसा रिजेक्ट होऊ शकतो याच्यामुळे. त्याच्यामुळे जे तुम्ही सोशल नेटवर्किंगवरती जे उद्या वाद उठवाल किंवा कोणाला तरी बदनाम कराल ते त्याच्यासाठी पण तेवढंच वाईट आहे आणि तुमच्यासाठीही तेवढं वाईट राहणार आहे ते. कारण तुमचा जेव्हा नेट अवतार कुठलीही कंपनी स्कॅन करेल किंवा तुमची उद्या प्रोफेशनल तुम्ही काही काम करत असाल, बँक स्कॅन करेल लोन देण्यापूर्वी किंवा कुठली ऑर्गनायझेशन तुम्हाला अवॉर्ड देण्यापूर्वी जर स्कॅन करेल आणि जर असं काहीतरी मिळालं तर तुमच्या विरोधात तुम्ही कोणाविरुद्ध अभद्र लिहितायत तरी हे तुमच्यावरती इफेक्ट करू शकतं. आणि कायद्याची बाजू आहेच. 66 गेल्यामुळे काही मोकाट रान झालेलं नाही, त्याच्यामुळे 66 आहे, ड आहे. आणि जर तुम्ही वैर अजून पसरवाल आणि लोकांच्या मनात जर अशी भीती उत्पन्न कराल की त्याच्यात वादविवाद होतील तर 66F आपल्याकडे आणि तो सायबर टेररिझमचा सेक्शन आहे. त्याच्यामध्ये तर जन्मठेपेची शिक्षा आहे. मुंबईत सर्वात पहिली केस आपली नोंदली गेलेली आहे. बॉम्ब बनवायचे प्लॅन करत होते, इंटरनेटवरतीच फेसबुकवरतीच चालू होतं त्यांचं. बॉम्ब बनवायचं होतं त्यांनी, मुलांना उडवायचं होतं. 66F लागलेला आहे. तर सेक्शन्स फक्त 66Fच आपला ड्रॅकोनियन होता असं नाही आहे, तर सेक्शन्स भरपूर आहेत आपल्या याच्यामध्ये आणि सगळे कॉग्निझेबल ऑफेन्सेस आहेत. तो ड्रॅकोनियन का होता तर कारण कॉग्निझेबल ऑफेन्स आहे, पोलीस कॅन अरेस्ट. त्याचा गैरवापर झाला होता पोलिसांकडनं किंवा राजकारण्यांकडनं, म्हणून त्याच्यावर अशा प्रकारची एक कारवाई, अशा प्रकारचा तो कायदा आपल्याकडनं आता. एकच मुद्दा होता त्याच्यामध्ये दोन शब्द होते, ग्रोसली ऑफेन्सिव्ह अँड हॅव्हिंग मेनेसिंग कॅरेक्टर. ह्याचं डेफिनेशन पोलिसांनी करावं. म्हणजे ह्याचं अनालिसिस की जर मी काहीतरी अभद्र लिहिलं तर हे ग्रोसली ऑफेन्सिव्ह आहे का, हे मेनेसिंग कॅरेक्टर आहे का, हे पोलीस ऑफिसरनी करावं अशी अपेक्षा कायद्याने बाळगली होती.
ती त्यावेळेला चुकीची होती. त्याच्यासाठी जर रूल्स आणि रेग्युलेशन्स आले असते की कशी करावी, इलस्ट्रेशन्स आले असते त्याच्यासाठी, तर आज 66 कायदा पूर्णपणे काढल्यामुळे आपल्याकडे काय झालंय, 66 चा पार्ट बी आणि पार्ट सी जो आपल्याकडे अँटी स्पॅमिंग लॉ होता, म्हणजे तुम्हाला घाणेरडे मेसेजेस येतात किंवा त्रास देणारे नको असलेले मेसेज येतात तुम्हाला, ते आज त्याच्यासाठी आपल्याकडे क्रिमिनल सेक्शन राहिला नाही. जर तुम्हाला अनॉय करणारे मेसेज येतात, तुम्हाला त्रास देणारे मेसेज येतात, त्याच्यासाठी आपल्याकडे सेक्शन राहील. कोणी इन्सल्ट करत असेल तुम्हाला ईमेल पाठवून किंवा ब्लॉग लिहून, त्याच्यासाठी आपल्याकडे आज हे राहिलेलं नाही. तर ते ग्रोसली ऑफेन्सिव्ह आणि मेनेसिंग कॅरेक्टर हा कुठेच डिफाईन केला नाही. पोलिसांच्या हातामध्ये जास्त ताकद आली होती त्याच्यासाठी, आणि तो काढण्यासाठी फक्त आपण हा सेक्शन काढलेला आहे. पण सरकार लवकरच हे बाकीचे सेक्शन आणेल अशी आपण इच्छा करतो. प्रेक्षक, आज 66 रद्द झाल्यामुळे काही जणांना जरी आपल्या नेटिझनचा स्वातंत्र्य दिन आला असलं वाटत असलं तरी देखील इतर अनेक कायद्यांनी हा नेट बांधलेला एवढं लक्षात ठेवा. त्याहीपेक्षा सुद्धा स्वयंशिस्त हा सर्वात मोठा कायदा आहे. 66 मधल्या पळवाटा दूर करून लवकरच एक चांगला सक्षम कायदा, ज्याचा उल्लेख आपल्याकडे अच्युत गोडबोले यांनी केला, तो येणं अधिकाधिक गरजेचं आहे. एकूणच समाजावर इंटरनेटचा वापर होत असला तरी इंटरनेट कसं वापरावं याचं ज्ञान मात्र तितक्या प्रकर्षानं आपल्या कुटुंबातल्या लहान मुलांपर्यंत, तरुणांपर्यंत शाळांनी अथवा घरांनी पोहोचवलेलं नाही, माध्यमांनी तर नक्कीच पोहोचवलेलं नाही, हेही आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. परंतु आजचा दिवस हा ऐतिहासिक अशा करता म्हणता येईल की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची बूज या देशात राखली जाते, किंवा त्याचा गैरवापर जर होत असेल तर त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालय जो त्यांच्यासमोर खटला आलेला आहे त्याची दखल घेऊन कायद्याचं शिक्षण घेणाऱ्या मुलीला आपल्या कायद्याची पदवी घेण्या अगोदरच इतका झटकन न्याय देऊ शकतो, ही माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाची अशी बाब होती. ज्या 2 मुलींनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सोशल नेटवर्किंग साईटवरून काही आक्षेपार्ह वाटणारा असा मजकूर लिहिला होता, त्यातनं काही परिस्थिती उद्भवलेली होती, हे सगळं लक्षात घेता मला असं वाटतं स्वयंशिस्त हाच सर्वात मोठा 66 असणार आहे. तो करण्याकरता कुठल्याही संस्थेची अथवा न्यायालयाची गरज नाही, तो तुमच्या आमच्या मनामध्ये असला पाहिजे. इतकंच. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल सर्व मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.